नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सागर चव्हाण पहिलवान डेअरी फार्म. आणि जसं मी सकाळी सांगितलेलं होतं, आज पूर्ण बेंगलोर लाईव्ह दाखवतो बघा सगळं काय रेट चालू आहेत काय नाही आणि कशा पद्धतीने बेंगलोरचं मार्केट आहे आता आणि गायची क्वालिटी काय असते ते तुम्हाला लाईव्ह दाखवतो. तो बघू शकता. एकच मिनिट. प्रशांत अण्णा नमस्ते. आपका नाम बोलना. शांत. ये एरिया का नाम क्लास. एच क्रॉस. हे प्रशांत अण्णा आहेत. महाराष्ट्रातले भरपूर पब्लिक यांना ओळखते जी लोक बेंगलोरला येऊन गेल्यात. प्रशांत बच्चन म्हणून माणूस फेमस आहे आणि 100 बडकर एक गाय विकलेली आहे. ती मिल्क कॉम्पिटिशनला गाय ठेवते, ती घरी सुद्धा टॉपची गाय पाहतो मनुष्य. प्रशांत अण्णा, ये जो पाड़ी वीडियो में दिख रहा है, ये कालवड का क्या रिकॉर्ड क्या है आपके पास? ये कितने दांत का है कालवड? 4 दांत का है ना. 4 दांत का. कौन से सीमेंट का है? क्या है आपका 7 है ना. KMF का सीमेंट है. उन्ना. अच्छा, अभी ये कितना दिन बाकी है इसको बच्चे देने में? अभी 1 महीना ऊपर है. 1 महीना ऊपर है. उन्ना. और इसका रेट क्या है? ना मैं 5 लाख बता रहा हूं. कितना? 5 लाख. 5 लाख रुपए आप बता रहे हैं. ये देने का रेट क्या है प्रशांत अण्णा इसका? थोड़ा आजू बाजू है तो देता हूं ना. थोड़ा आजू बाजू मतलब 10,000 20,000 आजू बाजू है तो देता हूं. 10,000 20,000 सिर्फ? नहीं, कम हो ज्यादा हो जाएगा वो. ये दूध कितना दे सकता है प्रशांत अण्णा? पहले में 30-35 आता है. 30-35 लीटर. और रेट इसका 5 लाख रुपए. नहीं, ये अभी जो बेंगलोर का मार्केट इतना बढ़ गया है ये महीना 2 महीने में, इसका रीजन क्या है? गाय नहीं मिल रहा. क्वालिटी गाय नहीं मिल रहा ना. क्वालिटी जा रहा है 1.5 लाख इधर. जर्सी गाय 1.5 लाख जा रहा है. अभी महाराष्ट्र में हमारा उधर का लोग बम्बली मारते हैं, बोलते हैं 1.5 लाख में 40 लीटर का गाय दो. आपको घूमया तो मालूम होता है, इधर आकर घूमया तो मालूम होता है. अभी उधर बैठ के लोग अंदाजा लगाते हैं कि इतने में चाहिए उतने में चाहिए. इधर कितने में मिल रहा है? 2 व्हीलर में घूमया तो गांड पड़ता है. 2 व्हीलर में घूमना पड़ता है. अभी इधर को जाता गया होता क्या. अभी आप घर पे जो आपके गाय रखे 5-6 साल से आपकी गाय देख रहा हूँ मैं. आप घर पे कितने कितने पैसे का गाय रखे दूध के लिए? 3 लाख 4 लाख 5 लाख का भी गाय. और दूध कितना कितना दिया है एक एक गाय? 50 लीटर 50 वो 5 लीटर 40 लीटर. 40 लीटर 50 5 तक दिया है. अभी कंपटीशन में आपका गई था 2 साल पहले, महाराष्ट्र से लिया था आपने. कितने रुपए का खरीदे? बस लिया था. किसके पास लिया था? विरोध बारामती विरोध का बस लिया था. अविरत पान से. उनका अच्छा फार्म आहे, गाई बी अच्छा आहे. मित्रांनो, 5 लाख लिया था. या प्रशांत अण्णांनी आपल्या बारामतीचे शेतकरी आहेत, म्हणजे दूध उत्पादक ब्रीडर आहेत. अविरत भाई पानसरे, अविरत भाईंची गाय घेतलेली त्यांनी 5,51,000 रुपयाला. गाय 50 लीटर कितना दिया था आपके पास इधर? इधर 50 और 5 था. उधर 48 लीटर. ह्यांच्या गोट्यात 55 लीटर पर्यंत गायीनं दूध दिलं. पण कॉम्पिटिशन मध्ये काय होतं तिथं, म्हणजे गर्दीत गेल्यानंतर गायनं 48 लिटर दूध दिलं. गाय क्वालिटी होती. ह्या माणसाला ब्रीडची चांगली पारख आहे, ब्रीड चांगला असतं. पण चांगल्या ब्रीडची किंमत काय असते समोर दिसते तुम्हाला. आता गोट्यावर आल्यानंतर लोक म्हणतात आम्हाला 1.5 लाखात गाय द्या, 170 मध्ये 35-40 लिटरची गाय द्या. म्हणजे जी मनाला येईल ती माणूस बोलतं. पण हिथं येणं, गाय घेणं आणि ती व्यवस्थित आणून तुम्हाला गॅरंटी वॉरंटी देणं एवढं सोपं नाही मित्रांनो. हिथून पुढे जरा चांगली क्वालिटी गाय घ्यायची ना, रेट लावला तरच गाय. इथे ही 5 लाख आणि 4 लाख सांगते ती. हीच गाय तुम्ही आम्हाला मागताय घरी आल्यावर 2 लाखाला आणि 2.25 लाखाला. हा विषय आहे. प्रशांत अण्णा, ये गाय आपको कितने तक मांगा है इधर? 3.5 लाख मांगा. 3.5 लाख को मांगा, फिर भी आप द्या नाही. 3.5 लाखाला मागणी चालू आहे तरी माणूस काय दे नाही. आता आपल्यातल्या केवढ्याला पाहिजे मला खाली कमेंट मध्ये सांगा. आणि चांगली गाय घ्यायची असली ना तरच नक्की आपल्या गोट्यावर या. ज्याला कमीत गाय पाहिजे, फुकट गाय पाहिजे, त्यानं खरोखर येऊ नका. माझ्या हात जोडून विनंती आहे. कारण काय होतं, मोकार रागात आठवायचं काम करायचं कोणी करू नका. ज्याला खरोखर चांगली गाय पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, चांगला दाम लावणार असला तरच गाय मिळेल, नाहीतर रिकाम्यांसाठी वेळ नाही. ठीक आहे प्रशांत अण्णा, नमस्ते.